सुरेख प्रकारची मॅच होईल यात मात्र काहीच शंका नाही. आजच्या दिवस कोणता संघ गाजवेल हे थोड्याच वेळात कळेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र संघ ठरेल. बॅटरी जेवणे चार्जिंग लावायला सांगितलं. बॉलर कोण आहे? दत्रेवाडी संघाकडून प्रथम गोलंदाज P1 चा षटक घेऊन आलाय तो किरण आणि मारा करेल तो पप्या. पिचेल बॅटची कडा कुठेतरी अतिशय सुरेख प्रकारचे क्षेत्ररक्षण झाले ते धोत्रेवाडी या संघाकडून आणि चेंडू येतोय तो पहिला निर्धाव. त्याचा बॉल आणि पंचांकडे दाट अपील आणि LPW च्या माध्यमातून पप्प्या अण्णा बाद व्हावे लागेल आणि पहिला झटका बसलाय तो सांबार या संघाला 0 या धावसंख्येवरती. चला बॅट्समन स्पीडअप करायचंय. शेवटचा सामना असेल पहिल्या दिवसातील. पप्पे यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन एंटर झालाय तो किरण. बॉलर किरण, बॅटर किरण. कुठेतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस येत असताना लेफ्ट हँड बॅट्समन आल्यामुळे योगेश त्याचा बॉल कुठेतरी दिशा भरकटत असताना गोलंदाज किरण आणि एक अवांतर धावेने श्री गणेशा झालाय तो सांबार या संघाचा. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा एक अवांतर धाव. त्याचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडूला फेकून दिलाय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. किरणच्या बॅट मधून किरणच्या विरोधात येणारा पहिला संघर्षमय चौकार. बघूया कशा प्रकारे कमबॅक करेल तो दत्रेवाडी संघाकडून गोलंदाज किरण. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आणि पंचांचा इशारा. भीमर चेंडू आणि भीमर चेंडूवर 4 धावा, 4+1 अशा एकूण 5 धावा. या 5 धावांच्या मदतीने सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. त्याचा बॉल अतिशय सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. अजूनही P1च्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि आता मात्र स्ट्रायकर परिवर्तित फलंदाज राकेश भगत आणि
पूल केलाय, परंतु मिस्टर स्ट्रोक आणि झेलची संधी आणि परंतु झेल होते ड्रॉप आणि खेळाडू बघता बघता या चेंडूवरती पळून 3 धावा काढल्या त्या दोन्ही फलंदाजाने. त्याच्या लागला का पाणी पाहिजे का नको लांब. अजूनही शेवटचा एक चेंडू असलेल्या P1च्या षटकातला त्याचा बॉल पुन्हा एकदा हाफ टॅकर बॉल होता, परंतु डॉट चेंडू येईल आणि षटक समाप्तीचा इशारा येतो तो पंचांचा आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा, 1 बाद 15. अजूनही पहिल्या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. धोत्रेवाडी या संघाकडून न्यू गोलंदाजी मार्कवर सुनील, मारा करेल तो राकेश, सुनील तो राकेश. बघूया पहिलाच चेंडू सुनील यांचा, बॅटची कट, परंतु नशिबाची साथ आणि चेंडू जातोय तो नशिबाचा चौकार. नशीब भी बहादुरों का साथ देत नाही, असंच काहीतरी मैदानामध्ये होतंय. येतोय तो राकेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. पहिले मारले ना नाही, तो 3 रन धावला. 3 ते कोण तेवढा बघूया सुनील यांचा पुढील चेंडू. आताचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल, 1 बाउन्स, चौकार. राकेश यांच्या बॅट मधून दणदणीत दुसरा चौकार. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती सांबारी या संघाची 23 धावा. तर कुठेतरी सांबारी संघ अतिशय सुरेख प्रकारे बॅटिंग करतात ते दोन्ही फलंदाज. सिंगल, डबल, चौकार असा धावा कुठून काढल्यात त्या सर्व फलंदाजांनी. त्यांना माहिती आहे षटकार लांब असल्यामुळे षटकार जात नाही. ग्राउंड शॉट खेळून धावांची गती वाढवली ते दोन्ही फलंदाजांनी. अतिशय सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. एक एक पाऊल अतिशय सुरेख प्रकारे टाकतात ते दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा खोलर लाईनचा चेंडूला हलक्याशा हाताने कटवला, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु कुठेतरी एकच धावावर समाधान मानले ते दोन्ही फलंदाजांनी. बघूया स्ट्रायकर आणि फलंदाज किरण पूल केलाय, चेंडू गॅप मध्ये आणि चेंडू गेलाय, 1 बाउन्स, चौकार. अतिशय सुरेख प्रकारे फलंदाजी केले ते दोन्ही फलंदाजांनी. भावांची जोडी ग्राउंड मध्ये धुमाकूळ घालते आणि पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाट अपील आणि रनआउटची संधी आणि विकेट. रनआउटची विकेट जाते ती सांबारी संघाची. अतिशय सुरेख प्रकारची फलंदाजी केली ती किरण आणि राकेश या दोन्ही भावांनी. सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज राकेश भगत. घरच्या मध्ये मधल्या पाना
त्याचा बॉल कुठेतरी वाईट +4 एकूण 5 धावा अवांतर 5 धावा अजूनही शेवटचा एक चेंडू असेल आजचा लिवायचे अजून नाही. त्याचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू जातोय तो निर्धाव आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांबारी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रवीण शेवटचं हाणामारीचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदेश. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो धोत्रेवाडी या संघासाठी. आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असेल तो प्रवीण भगत. अतिशय बाईसची एकदा ऍड होते ती सांबारी या संघाच्या स्कोरबोर्ड वरती. तर मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असेल तो राकेश. त्याच्या बॅट मधून आपण 600 2 चौकार स्टंप 600 बघितले. तो राकेश पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती मेडल आणि 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सन्मान चिन्ह 570 त्याचा बॉल बॅटच्या रडार मध्ये परंतु फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. मोठा मासा गळाला लागलाय तो सांबारी संघाचा. राकेश बॅक टू द डग आउट. कवडा धक्का तिसरा का दुसरा दुसरा धक्का बसलाय तो सांबारी या संघाला 34 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. ते आदेश या गोलंदाजाचे राकेश भगत यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू फलंदाज एंटर झालाय तो हिरामन. बघूया आदेश यांचा पुढील चेंडू मारा करेल तो हिरामन. शॉपी चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात हिरामन सुद्धा आउट होतोय. अतिशय सुरेख प्रकारची कमबॅकिंग गोलंदाजी केली ती आदेश या गोलंदाजाने. तोपर्यंत जर आपण विचार केला तर त्यानं कवड्या रन दिले हा सुनील ने 18 किरण ने 15 पहिले गोल पहिला ना येऊ लागता एक किती आदेश ना एकच बाईची अरे देख मारा देखून मारा सांग हिरामन यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन एंटर झालाय तो महेश. बघूया अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. ते आदेश या गोलंदाजाचे
शॉर्ट पिच चेंडू कट करायचा होता, परंतु चेंडू गेलाय तो निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो आदेश. दोन. त्याचा बॉल पुन्हा एकदा काय रे पर्याय आणि पुन्हा एकदा बॉल मारतो तिचं डोकं त्या पुन्हा एकदा डॉट चेंडू. आणि या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या त्या एक लेग बाईच. एक, ती पण बाईकची. शॉर्ट पिच बॉल पुल करायचा होता, परंतु चेंडू जातो तो निर्धाव आणि पंचांचा इशारा येतो तो षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांबार या संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी धोत्रेवाडी या संघाला. रवी नक्कीच सांबार संघाने पहिल्या 2 षटकामध्ये आपला पूर्ण फलंदाजी केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्यांना थोडा काही अंदाज आला नाही आणि शेवटचा गोलंदाज होता तो आदेशने मात्र चांगलीच अशी कमबॅक केली आणि सांबार संघाला 35 धावाचा आव्हान होऊन ठेवलाय. चला बॅट्समन जायचं आपण. शेवटची मॅच राहील तो बक्षीस पात्र संघ राहील. बघूया येणारा काही काळ काही वेळ आपल्याला समजणार आहे, कारण सुनील आणि किरण यांची जोडी आपला पुणे जोडी आहे. बॅट्समॅनची जोडी ज्यांनी पहिल्याच 2 मॅच मध्ये धुमाकूळ घातला तीच जोडी मात्र मैदानात सज्ज. आणि राकेश भगत, आज जर राकेशचा विचार करायला गेला तर गोलंदाजीमध्ये काही फारशी बदल पडलेला नाही, परंतु जर महेशचा विचार करायला गेला तर महेशने आपल्या अतुलनाशी गोलंदाजी केली. वारंवार निर्धाव चेंडू मात्र 1 ते 2 धाव फक्त खर्च केल्यात या मागच्या 2 मॅच मध्ये. आता मात्र कुठेतरी करेल का राकेश भगत. बघूया येणारे 18 चेंडू लागणारे 35 धावा. बघूया येणारा पहिला चेंडू राकेश आणि समोर असेल तो सुनील. खराब चेंडू. अशा पद्धतीने जर चेंडू टाकलं तर नक्कीच कुठेतरी मागणं छटक करेल राकेश यांचं. बघूया कमबॅक करेल का राकेश भगत, कारण हा सामना आपण बघतो तो शेवटचा सामना, या दिवसातला शेवटचा सामना. आणि विकेट काय मोठा मासा गळाला गुंतून दिला त्या आपल्या गोलंदाजीने. राकेश भगत यांनी मोठा मासा गळाला गुंतला तो
सुनीलच्या नावाने कुठेतरी सुनीलच्या विकेट राहायला पाहिजे होती, परंतु सुनील काही राहिलं नाही. परंतु आता त्याची जागा घेऊन जातो तो गौरव यांनी सुद्धा आज दिवस गाजवलेला आहे. बघूया शेवटच्या मॅच मध्ये काय करतात आपल्या संघासाठी. मला वाटतं गौरवाचा हात तिथे पडला होता, थोडीशी दुखापत झाली असेल त्यांना, परंतु चांगली अशी कामगिरी करायला लागेल या गौरव याला. बघूया गौरवसाठी पहिला चेंडू असेल आणि राकेश यांचा दुसरा चेंडू असेल. 6-1 दुसरा चेंडू. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. बॅटअप चेंडू मध्ये गॅप सिलेक्शन एकदा पूर्ण, दुसऱ्या प्रयत्नात बघूया दुसऱ्या पूर्ण होतं काय. अशा प्रकारे एकच धाव समाधान मानावं लागेल त्या धुत्रवड संघाला. बघूया आता मात्र अश्विन जास्त लांबी कमी जोड होतो आणि सिंपल अशी जोड सोडलेले आणि चेंडू मात्र जातो पॅटर्नच्या दिशेने. आता मात्र कुठेही कॅच मागत पडणार आहे त्या सांबारी संघाला. कुठेतरी राकेश बघत हा उत्सव तो होत असताना त्याला सुद्धा माहित आहे की कॅच किती महत्वाचे आहे ते. रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशी झेल सोडली होती ती. बघूया येणारा पुढचा चेंडू. आता मात्र गॅप सिलेक्शन मारले चेंडू मात्र चांगलं असं संरक्षण केलं या थर्ड अंपायर. नक्कीच अतितटीय सामना. श्रीपद दादा आपण यायचं आहे. नक्कीच नो टाईट असेल आणि धाव पूर्ण. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अशा प्रकारे धावतलकर धावा लागले तर आतापर्यंत 6 धावा. पहिला एक, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक, त्यानंतर 2-2 धावा. अशा प्रकारे 4 धावा आणि एक वाईटची नेट काढलेली 6 धावा. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी या पॉवर प्ले षटकामध्ये. बघूया येणारा 5वा चेंडू काय करतो आपल्या संघासाठी.
सिंगल बाबेकडे आले होते. 4 बॉल येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी पॉवर प्ले षटकामध्ये बघूया आपला आतापर्यंत गोलंदाजी राकेश बगदांची. आता मात्र बघूया कुठल्या प्रकारची चूक नसेल आणि मोठा असा गोळाला घेतलेला आहे. हेच विकेट तुम्हाला थांबवायचे आहे दोतोडे संघ, कारण विकेट टू विकेट द्यायची नसते, कारण पार्टनरशिप कुठे तर चांगली झाली होती आतापर्यंत विचार केला तर. आता मात्र जाते तो ऋतिक, शेवटचा चेंडू बाकी. चला थोडा मावत चालू बॅट्समन जायचं आपण धावत. आता मात्र चेंडू मात्र जातो कणकणी षटकारासाठी. हा षटकार किती महत्वाचा ठरतो या मॅच मध्ये बघूया. येणाऱ्या काय क्षमता हे समजणार आहे. अशा प्रकारे धावफलकार धावा एका षटकानंतर 12 धावा, 12 बॉल 23 धावा. चला जास्त मीटिंग करू नका, आपण लगेच दुसरं षटक द्यायचं आहे. कुठेतरी हा चेंडू जर एकेरी 2 धावा असले तरी काही फरक पडला नसता, परंतु मोठा फटका आला आणि दोतोड संघ मात्र जिवंत झाला. आणि जिवंत झालेला संघ बघूया काय करतो आपल्या संघासाठी. ऋतिक नक्कीच तुला मानावं लागेल. पहिला चेंडू खेळला आणि पहिला चेंडू मात्र मॅच रंगामध्ये आणले, रोमांचकमध्ये आणली आणि संघर्षमय करून टाकली आहे ऋतिक यांनी. बघूया येणारा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू महेश भगत, ज्याने आजच्या दिवसातला धुमाकूळ घातलेला गोलंदाज, मला वाटतं अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत ज्याने केलं असेल तो महेश भगत. आता मात्र शॉर्ट टॉप चेंडू गिरताना लेफ्ट साईडला चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल दणदणीत चौकारासाठी. संघर्षमय चौकार, दणदणीत चौकार. आता मात्र चेंडू काय थांबणार नाही. संघर्षमय षटकार, अफलातून षटकार. काय गौरव यांची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. लगातार 2 मोठे फटके आणि उत्कृष्ट असं गोलंदाजाला त्याने ठोकलेले हे 2 चौकार आणि षटकार. अजून एक काय आता मात्र चेंडू मात्र जातोय खणखणे चौकारासाठी आणि 3 चेंडू मात्र सीमास बदलून टाकली या गौरव यांनी. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके. काय आपल्या अशी फटकेबाजी या गौरव यांची. नक्कीच टाळ्यांचा जल्लोष करताना त्यांचेच खेळाडू, कारण त्यांना सुद्धा माहित आहे हे 16 धाव्यात त्यांनी ज्या 14 धाव्यात 3 बॉलमध्ये काढले तर धाव आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत. येणारे काही चेंडू मध्ये काही धावांची गरज. बघूया येणारा पुढचा चेंडू. नक्कीच कुठेतरी लेफ्ट साईडला जात असताना चेंडू मात्र 8 चेंडू लागणार त्या 9 धावा. 8 चेंडू लागणार त्या 9 धावा. खराब चेंडू, अतिरिक्त वाईट, कुठेतरी खराब गोलंदाजी करताना महेश, मला वाटतं पूर्ण दिवसाचीच नक्कीच अजूनही मॅच रोमांचक होत असताना फुलटा चेंडू, एक डाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न बघूया दुसरी डाव होतो का. नक्कीच अशा प्रकारे होत्रोची सुद्धा डाव. नक्कीच याचा फायदा मात्र दुतड संघाला. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 1 शॉट रन. नक्कीच 2च धावा.
2च धावा घेतल्या जातील. 2 धावा घेतले. धावफलकावर धावा लागल्यात त्या 29 धावा. 29 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 6 पंचांचं लक्ष किती आहे मॅच मध्ये शॉर्ट रन. नक्कीच या निर्णयावर आपण सरपंच सरांचे कौतुक करूया, कारण त्यांचं लक्ष सुद्धा असंच पाहिजे आणि तेच आम्हाला होते पंच म्हणून, कारण पुरेपूर असं लक्ष ठेवतात ते श्रीपत दादा आमचे जवळचे मित्र. फुलटॉचा चेंडू होता आणि इथे सुद्धा थर्ड अंपायर विकेट असल्या कारणाने एकच धाव घेतली जाईल आणि धाव फलकावर धाव 29 होते. आता झाल्या त्या 30 धावा. येणारे 6 चेंडू लागणारे त्या 5 धावा. आपल्यातून अशी गोलंदाजी करावी लागेल त्या परेश प्रवीण यांना. येणारे 6 चेंडू लागणारे त्या 5 धावा. आपल्यातून अशी गोलंदाजी करावी लागेल त्या प्रवीण. बघूया पहिला चेंडू, संघर्षमय चेंडू. आता मात्र अतिरिक्त कट आणि आउट दिलेला आहे. 5 चेंडू आणि 5 धावा. कट आहे मित्रांनो. बांपर आपले एकदम व्यवस्थित आणि APL चे अंतरात आपले ते 5 चेंडू 5 धावा. काय मॅच होती, काय मॅच आले या मॅच मध्ये. बघूया संघर्षमय असा मॅच चालू आहे. नंतर काय त्याचं नाव, गौरव ना. नंतर नक्कीच गौरवसाठी टाळवलं पाहिजे. जर आपण अशी बॅटिंग केली, काय मॅच होती, काय करून टाकले या गौरवाने. येणारे 5 चेंडू, हे लागणारे 5 धावा. कंपनी चेसिंग काय आपल्यातून आतापर्यंत गोलंदाजी करतो तो प्रवीण मात्र कुठेतरी मॅचला जिवंत केले. पुन्हा बघूया प्रवीणचा दुसरा चेंडू. हातामध्ये कट लागले. चेंडू फिरवायच्या हातामध्ये मात्र सेल घेता आले नाही आणि 4 चेंडू 4 धावा.
येणारे हा बोल बोल. तीन चेंडू आणि तीन धावा. काय प्रयत्न आतापर्यंत प्लेसमेंट करतात. अजूनही बॉल टू बॉल धाव आहे. बघूया परेश का कमबॅक केलं या गोलंदाजाने. प्रवीण बघूया येणारा पुढचा चेंडू प्रवीण यांचा. आता मात्र लक्ष ढोप चेंडू चेंडू मात्र पहिला चेंडू जातो कडकडीत चौकारासाठी आणि भोत्रगडी संघ मात्र विन झालेला आहे आणि विन संघाचे अभिनंदन. हा जा जा जा. नक्कीच भोत्रगड संघ विन करताना आणि जल्लोष होताना